शंभूराज देसाई निराश झालेले आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत युती करणार होते, पद हातातून गेल्यामुळे देसाई निराश झालेले आहेत। महेश शिंदे यांनी शंभूराज देसाईंवर ही टीका केलेली आहे। गैरसमज झालाय साहेबांचा, थोडंसं त्यांना पण त्रास होणार। आज एवढं मोठं पद त्यांच्या हातातून गेलं, त्यांना जे काय वाटत होतं की मी काँग्रेस बरोबर जाऊन, मी शरद पवार गटाबरोबर जाऊन तिथली सत्ता हासिल करू शकतो, हे त्यांना वाटत होतं। त्यामुळे त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय म्हणून ते असे बोलतात। आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, महेश शिंदेंची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। खरं तर साताऱ्यामध्ये भाजपनं कूटनीती करून स्वतःचा अध्यक्ष बसवला, तिथे विजय झाला आणि त्यानंतर जो अभूतपूर्व राडा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे। आणि त्या यामध्येच महेश शिंदेंनी शंभूराज देसाईंवर टीका करताना जे विधान केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहिले। महेश शिंदे जरी शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या त्यांची पत्नी ही जिल्हा परिषदेची अध्यक्ष आहे आणि ती भाजपच्या तिकिटावर त्या ठिकाणी कोरेगावमधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली गेली होती। आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या या मंत्र्यांच्या मध्ये देखील किंवा शिवसेनेतल्या इतर लोकांच्या मध्ये देखील राग जो आहे तो महेश शिंदे यांच्याविषयी आहे। कारण त्यांच्याच मतदारसंघात निवडून आलेले आणखी शिवसेनेचे 2 सदस्य हे महेश शिंदे घेऊन गेल्यामुळे भाजपची सत्ता त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांची पत्नी त्या ठिकाणी भाजपची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे महेश शिंदे हे जरी शिवसेनेत असले तरी त्यांचा कल हा भाजपकडे आहे। पहिल्यापासून ते भाजपला समर्थन करत होते, भाजपसोबत युती असल्याचं त्यांनी सांगितलं गेलं होतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये महेश शिंदे यांची जी भूमिका राहिलेली आहे ती नक्कीच एक महत्त्वाची राहिलेली आहे की सत्ता आणण्यामध्ये भाजपची, आणि त्याचं फळ जे आहे त्यांना पत्नीच्या अध्यक्षपदाच्या रूपानं मिळालेलं पाहायला मिळतं। परंतु याचा परिणाम जो आहे तो महायुतीवर झालेला पाहायला मिळतो। कारण महायुती मधला जो तणाव जो आहे तो प्रचंड वाढलेला पाहायला मिळतो। कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही एकत्र येऊन 37 जणांची त्या ठिकाणी त्यांच्याकडे संख्याबळ होतं, तरी देखील हे 37 संख्याबळ असताना देखील 2 सदस्य जे आहेत ते शिवसेनेनं म्हणजे शिवसेनेचे 2 सदस्य हे यांनी पळवून नेले, ज्यांनी महेश शिंदे यांनी भाजपकडे, आणि त्यातले आणखी 2 सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवलं गेलं। आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।